संध्याकाळचा चहा असो की लहानशी भूक, सर्वांकरिता हा नाश्ता अगदी परफेक्ट आहे. वाफाळत्या गरमागरम चहा बरोबर जर तुम्ही हा नाश्ता एकदा खाल तर याचे नक्कीच फॅन व्हाल. आता मुलांच्या शाळा सुद्धा सुरू होत आहेत. मुलांची दररोज डिमांड असते, आई आज काहीतरी छान दे ना टिफिन मध्ये. दररोज आपण बाहेरचं खाऊ मुलांच्या डब्यात देऊ शकत नाही, परंतु जर याप्रमाणे आपण हा स्नॅक्स घरी बनवून ठेवला तर मुलांच्या डब्यात देणे सुद्धा शक्य होईल आणि मुलांचा हा सगळ्यात फेवरेट स्नॅक्स बनेल. चला तर झटपट ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, जस्ट यमी यूट्यूब चॅनल मध्ये सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्याकरिता मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा नाश्ता बनवण्याकरिता मी एक जाड बुडाची स्टेनलेस स्टीलची कढई गॅसवर ठेवलेली आहे. यामध्ये 1 कप मखाने घालू. गॅसची फ्लेम मीडियम ठेवू आणि हे मखाने छान खुसखुशीत होईपर्यंत परतून घेऊ. पावसाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रुट्स खूप लवकर खराब होतात. तुम्ही जर मखाने याप्रमाणे छान परतून थंड करून एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवले तर अख्ख्या पावसाळ्याभर हे मखाने खराब होणार नाहीत. अगदी 2 मिनिटातच मखाने छान परतून तयार झालेले आहेत. बघू शकता किती खुसखुशीत बनलेले आहेत. आता हे मखाने एका बाउल मध्ये काढून घेऊ व थंड होण्याकरिता ठेवून देऊ. मी इथे 300 ग्रॅम जाड पोहे घेतलेले आहे. ज्याचे आपण पोहे बनवतो ते पोहे मी घेतलेले आहे. हे पोहे एका ताटात काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत. एका कढईमध्ये पोहे तळण्याकरिता तेल घातलेले आहे. तेल छान तापवून घेऊ. तेल जोपर्यंत तापत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. एका ताटात याप्रमाणे मी एक जाळी ठेवलेली आहे. यामध्ये आपण तळलेले पोहे घालणार आहोत, जेणेकरून पोह्यातील एक्स्ट्रा तेल ताटात येऊन जाईल. तेल छान तापलेलं आहे. यामध्ये एक चाळणी मी ठेवणार आहे. या चाळणीमध्ये थोडे थोडे पोहे आता आपण घालू. पोहे तळताना एक टिप तुम्ही लक्षात घ्या की तेल छान तापल्यावरच त्यामध्ये पोहे घाला. बघा हे पोहे किती छान तळले गेलेले आहेत. हे पोहे आता मी या जाळीमध्ये काढून घेते. याच पद्धतीने सर्व पोहे आता मी तळून घेणार आहे. याप्रमाणे बनलेला पोह्याचा स्नॅक्स खूप छान लागतो. बघा आता सर्व पोहे तळून झालेले आहे. आता याच तेलात आपण 10-12 काजू आणि 10-12 बदाम घालू आणि याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. काजू बदाम खूप लवकर तळले जातात. काजू बदाम छान तळले गेलेले आहेत. याला बाजूला काढून ठेवू. याच तेलात आता थोडंसं सुकं खोबरं मी घालते आहे. सुक्या खोबऱ्याची याप्रमाणे लांब लांब पातळ काप मी करून घेतलेले आहेत. सुकं खोबरं सुद्धा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. सुकं खोबरं सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेऊ आपण. सुकं खोबरं सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा खोबरं छान तळल्या गेलेलं आहे. आता हे खोबरं आपण काढून घेऊ. याच तेलात आता पाव कप शेंगदाणे मी घालते आहे. शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळताना थोडी काळजी घ्यायची आहे. मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे तळायचे आहेत, कारण जर हे खूप लवकर तळले गेले तर आतमधून कच्चे राहू शकतात. शेंगदाणे सुद्धा छान तळून तयार झालेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे बाजूला काढून घेऊ. याच तेलात आता आपण कढीपत्ते तळून घेणार आहोत. यामुळे या स्नॅक्सची चव खूप वाढते. गोडलिंब किंवा कढीपत्त्याची पाने आपल्या स्वास्थ्याकरिता खूप छान असतात. याची चटणी सुद्धा खूप चविष्ट लागते. गोडलिंबाच्या पानांची चटणीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर ती चटणी बघू शकता. बघा गोडलिंबाची पाने सुद्धा छान तळले गेलेली आहेत. आता आपण याला बाजूला काढून घेऊ. मी एक काचेचं मोठं बाउल घेतलेलं आहे. यामध्ये तळलेले पोहे घालूया. आता यामध्ये छान रोस्ट केलेले मखाने घालू. छान तळून घेतलेले काजू बदाम व खोबऱ्याचे काप घालू. तळलेले शेंगदाणे घालू आणि इथे अर्धा लहान चमचा बडीशेप घालू. बडीशेप तुम्ही भाजून किंवा त्याचं पावडर करून सुद्धा घालू शकता. 1 लहान चमचा लाल तिखट घालू. तिखट मी थोडं कमी घालतीये, कारण माझी मुलं हा स्नॅक्स खाणार आहे. मुलांना तिखट फार आवडत नाही, त्यामुळे मी तिखट कमी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट कमी किंवा जास्त घालू शकता. 1 लहान चमचा मीठ घालू. पाव चमचा काळं मीठ यामध्ये घालू. यामुळे सुद्धा या स्नॅक्सची चव खूप वाढते. आता यामध्ये पाव चमचा हळद आपल्याला घालायची आहे. अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड घालू. अर्धा चमचा वाटलेली साखर घालू. थोडीशी साखर घातल्याने याची चव खूप छान वाढते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं आमचूर पावडर किंवा चाट मसाला सुद्धा घालू शकता. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघा किती छान हा फरसाण दिसतो आहे. याची चव आणखीन वाढवण्याकरिता आपण यामध्ये थोडीशी गाठिया घालू व थोडीशी रेडीमेड फरसाण सुद्धा घालू. यामुळे याची चव खूप वाढते. मुलांना या गोष्टी फार आवडतात, त्यामुळे मी यात घातलेल्या आहे. तुम्ही या नाही घातल्या तरी सुद्धा चालेल. तरीही या फरसाणची चव खूप छान येते.
आता आपला मस्त कुरकुरीत नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती भन्नाट हा दिसतो आहे. याला तुम्ही कुठल्याही एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करून 15 ते 20 दिवसांपर्यंत मस्त खाऊ शकता. तुम्ही सुद्धा हा नाश्ता बनवा, खा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुम्हाला कोणकोणत्या नवीन नवीन रेसिपी पाहायला आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्याकरिता त्या सर्व रेसिपी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.